अमरावती जिल्ह्यावरील चांदूरबाजार तालुक्यात काल अचानक गारपीट झाल्यामुळे संत्री, गहू, ज्वारी, मका आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या नुकसानीची पाहणी आज खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली असून शासनाकडून त्याची भरपाई करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। सकाळी चांदूरबाजार तालुक्यातलं कुरा, करजगाव, थुगाव पिंपरी आणि लाखनवाडी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। एक वेळा नाही तर 2-3 वेळा झाली आणि सर्वात महत्त्वाचं संत्र्याचं खूप नुकसान झालं। म्हणजे साधारणतः आवळ्यासारखं, बोरासारखं जे संत्र धरलेलं आहे ते सगळे संत्र खाली पडले आणि जे खाली पडले नाही ते त्यालाही गार लागलेली आहे आणि त्याच्यामुळे 80-90% फळं हे गळणार आहे। पाण्यासुद्धा गळलेलं आहे, त्याच्यामुळे झाडालाही इजा झालेली आहे। एवढंच नाही तर मका, गहू, कांदा आणि उन्हाळी ज्वारी या सगळ्या गोष्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि मी आज जिल्हाधिकारी घरून निघालो तेव्हाच जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याशी बोललो। त्यांनी आदेश दिलेले आहे की ताबडतोब सर्वेक्षण करायचे आणि महसूल मंत्र्यांशी सुद्धा मी बोललो। सर्वेक्षण करायचं आहे। जर का तलाठी इलेक्शनच्या कामात असेल तर कृषी सहायकांनी पूर्ण करायचं आहे। कृषी सहायक, कृषी अधिकारी, तलाठी यांनी सर्वेक्षण करून ताबडतोब ते सबमिट करायचं आहे आणि 80% वर सगळं जे पीक होतं त्या ठिकाणी गारपीट झालेल्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि म्हणून मी पाहणी करण्यासाठी आलो। हे बोबडे यांचं शेत आहे, मेहरेंचं शेत आहे, कुठे गेले मेहरेंचं शेत आहे आणि आपण इथे पाहतोय या संत्र्याचे पानं सुद्धा गळले आणि संत्र सुद्धा गळलेले आहे आणि म्हणून शासनाकडे तातडीनं तो प्रस्ताव पाठवला जाणार आणि गारपीटचं नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला जाणार।